बांधकाम जे सुरू आहे ती दक्षता संबंधित व्यक्तीने घ्यायला पाहिजे। नेमकं याच्यामध्ये काय झालंय ते महापालिका आयुक्तांनी चौकशी करावी आणि बांधकामाची कुठे अनियमितता असेल तर कारवाई केली पाहिजे, एवढाच विषय आहे। सुदैवाने इथे कुठली दुःखद घटना घडली म्हणजे काही दगाफटका किंवा इथे कोणाचा मृत्यू झालेला नाही। ही एक त्या थोडीशी म्हणजे गोष्ट अशी आहे की कोणाची दुखापत किंवा तिथे कोणाला लागलं नाही किंवा कोणी मृत्यूमुखी पडलेलं नाही। ही थोडीशी बाब आहे की जे काही घडलेलं आहे त्याची काळजी घ्यावी लागेल आणि बांधकाम जे करायचं असेल किंवा जे चालू आहे ते नियमाप्रमाणे चालू आहे की दक्षता घ्यावी लागेल आणि नसेल तर कारवाई करावी लागेल। त्या पद्धतीची दक्षता आज महापालिकेला प्रशासक आहे, प्रशासकाची जबाबदारी आहे की जे काही सुरू आहे ते नियमाप्रमाणे सुरू आहे की ते बघितलं पाहिजे आणि सुरू नसेल तर मग नेमकं ह्याचा दोषी कोण आहे किंवा काय झालेलं आहे आणि एखादा मोठी दुर्घटना घडली असती मग ती फार मोठी हानी झाली असती। त्यामुळे इथे जीवित हानी नाही आहे हे त्यात महत्वाची बाब आहे, परंतु दक्षता घेणं हे तितकंच महत्वाचं आहे। राजकारण करायचं नाही, इकडे एक मिनिट थांबा सर, हा गंभीर प्रकार घडू नये म्हणून इथल्या नागरिकांनी आता जे पीडित आहेत ज्यांची घरं पडली आहेत अशा सर्व लोकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जवळपास काय ती माहिती घेईन मी आणि नेमकं ह्याच्या अगोदर काही निवेदन दिलं असेल तर त्यावर काय कारवाई झाली किंवा झाली नाही माहिती घेऊ आपण। 2-3 घरं आतमध्ये पडलेले आहेत, आपण जिल्ह्याचे नेते त्यांचं पुनर्वसन किंवा त्यांचे घरं बांधून देणं ही आपण निश्चित कारवाई करू। सर काहीच नाही, हे जे बाजूचे जे बांधकाम चालू आहे ते खोदकामामुळे घरामधून आमच्या थोडी माती गटर खराब झाली, ते गटरामधून माती बाहेर निघाली सर। माती निघत सगळं ढसळून गेले सर ते घरामध्ये। ते ढसळल्यामुळे माती सगळं आमचं घर खाली आले सर। रात्री सगळं आम्ही लेकरं बाळ आम्ही सगळं झोपून होतो घरामध्ये। 2 वाजता शेजारच्या मावशीला रात्री 2 वाजता झाले सर। काय होतं घरात, काय होतं सर त्याच्यामध्ये सगळं सामान आहे, गिलास वाटी तांब्या 2 गॅस, माझं गळ्यातलं मंगळसूत्र, गळ्यातली साखळी, झुमकी, चैन, सोन्याचं सगळं एका डब्यामध्ये, राशनच्या डब्यामध्ये आहे सर। घरामध्ये काय 4 पैसे आहेत सर, घरामध्ये आमच्या साड्या आहेत, पलंग आहे, गादी आहे, कपाट आहे, गॅस आहे, त्याच्यामध्ये 2 आपलं याचे सिलेंडर आहेत गॅसचे, सगळ्या वस्तू आहे सर। घर ड्रेसिंग टेबल, डायनिंग टेबल, ते मोठं घर होतं सर। आमच्या 2-3 रूमा होत्या, किचन मोठा होता, गॅस सिलेंडर सगळं मध्ये काचाकी जमा आहे सर। किती लोकांची घरं पडली तुमच्यासोबत सर? फिलहाल तर आता अलीकडच्या साईडचं आमचं आहे, आता नाही म्हणलं तर 20-25 घराला धोका आहे सर। त्या असं पडायले सगळं आमचे घर गेले तर पडून आम्ही कुठं राहावं, आमचा पसारा कसा, आम्ही काय खावा, रोडवर जा का लेकर बाळ घेऊन कसं करा, आमची नुकसान भरपाई करून द्या, आमची भरपाई करून द्या, घर बांधून द्या आम्हाला। केव्हापासून हे काम सुरू आहे, काय त्रास आहे तुम्हाला? आम्हाला याचा त्रासच आहे यायचा। केव्हापासून सुरू आहे काम? वरीच झालं त्रास, मग कोणाला सांगलं ना, नागड्या काहीच कानावर धरणं झालंय। उपेशन केलं होतं आम्ही महिनाभर, उपेशन नाही हटला नाही त्यानं नागड्या, त्याचं करायचं तर करायला, खड्डे करायला, रात्रच्या काम ढोजरणार रात्रच्या करून घ्यायला, त्या बियाण्याचे लोक आणून आणि दिवसा काम करणं झालं, रात्रच्या काम करायला। रात्रच्या काय झालं नाही काय करावं आता? 4 पडे 4 आता 4 पडे तर आम्हाला घरात जाया आहे ना, आमच्या घरातला पसारा काय उचला आहे ना, आम्हाला दरोड्यात जाया आहे ना आम्हाला। त्यांच्याकडं आम्ही म्हणलं की बाबा आमचं काम तुम्ही बंद ठेवा, आमचं रोड आम्हाला करून द्या आणि बाथरूम आहे की नाही आमचं आधी पाईपलाईन करून द्या आणि पाईपलाईन करून देऊन नळाचं पाणी, नळाची सुद्धा पाईपलाईन करून द्या आम्हाला आणि तिथं टाकून गजाळ्या टाकून आम्हाला रोड बनवून द्या। त्यांना काय म्हणले सकाळी, आम्ही सगळं बनवून देतो, ओके करून देतो म्हणले तुमचं तुम्ही। काय झाली घटना आता हे सकाळपासून पडतच आहे की घर पडलं, बाथरूम पडलं, घरामध्ये जाता येईना झालं आम्हाला। मरून जात होते आम्ही 2-3 माणसं, आमच्या मुलानं धरून काढलं बाहेर आम्हाला, नाही तर आम्ही सगळे मरून जात होत्या घरामध्ये। बरं झालं घरामध्ये नव्हत्या, बाहेर होत्या म्हणून चांगली गोष्ट आहे। रात्री तर नव्हतं, रात्री बकळच उरलं, मात्र आम्ही म्हणलं जाऊ दे आता थोडं उरलं, पण सकाळी सुद्धा त्याचं काम जाऊन रोखलं आम्ही की आमचं काम आहे बाबा, हे घर आमचं आधी लय पडायला, तुम्ही काम बंद ठेवा। त्याने काय ऐकले नाही, हो म्हणले ना आपलं मिशनी चालू करायचे ते करून दिल्या मिशनी। मग आम्ही म्हणलं बाबा मिशीन चालू करू नका, मग आम्ही जाऊन त्या मिशनीवाल्याला काढून बाहेर हाकालं आणि त्याला मिशनी